नमस्कार मंडळी. सनस्क्रीन निवडताना काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने सनस्क्रीन निवडावं म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित उन्हापासून संरक्षण देईल, प्रोटेक्शन देईल, तर तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, किमान SPF 30++ असलेलं सनस्क्रीन निवडा. कारण त्यापेक्षा कमी SPFचं जर तुम्ही सनस्क्रीन निवडलं तर ते तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्शन देऊ शकणार नाही, तुमचं संरक्षण करू शकणार नाही. तर त्यामुळे तुमचं सनस्क्रीन हे कमीत कमी SPF 30++ असलंच पाहिजे. नंबर 2, कधीही सनस्क्रीन विकत घेताना नेहमी चेक करून घ्यायचं की ते सनस्क्रीन तुम्हाला UVA आणि UVB पासून प्रोटेक्शन देणार आहे की नाही. आता UVA म्हणजे काय, तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्याला आपली त्वचा वृद्ध दिसायला लागते, आपल्या त्वचेला वृद्धत्व येतं, तर त्यापासून संरक्षण करतं ते म्हणजे UVA. आणि UVB म्हणजे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून, सनबर्न पासून, म्हणजे आपली त्वचेची जळजळ होऊ नये, त्वचा टॅन होऊ नये, त्यापासून प्रोटेक्शन आपल्याला देतं ते म्हणजे UVB. तर त्यामुळे नेहमी सनस्क्रीन घेताना हे चेक करायचं की तुमचं सनस्क्रीन तुम्हाला UVA आणि UVB पासून प्रोटेक्शन देणार आहे की नाही, त्यानंतरच सनस्क्रीन निवडायचं. नंबर 3, कधीही सनस्क्रीन निवडताना हे चेक करायचं की ते स्वेट प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे का. कारण आपल्याला भयंकर घाम येतो, भरपूर घामाने आपला चेहरा, आपलं शरीर भिजलेलं असतं. जर तुमचं सनस्क्रीन हे वॉटरप्रूफ नसेल तर त्याचा लावून काहीही फायदा होणार नाही. कारण तुम्ही उन्हात गेलात, तुम्हाला घाम आला तर त्याचं सगळं प्रोटेक्शन निघून जाईल आणि मग तुम्हाला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचं स्किन टॅन होणार आहे, तुम्हाला मुरमं येणार आहेत. तर त्यामुळे कधीही चेक करा की तुमचं सनस्क्रीन हे वॉटर प्रूफ आणि स्वेट प्रूफ आहे का, त्याच्यानंतरच सनस्क्रीन परचेस करा. शिवाय नंबर 4, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस किंवा मॅट फिनिश असलेलं सनस्क्रीन निवडू शकता. जर तुमची ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझर युक्त सनस्क्रीन तुम्ही निवडू शकता. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही केमिकल फ्री किंवा मिनरल बेस्ड सनस्क्रीन निवडू शकता. पण तुम्ही जे कोणतंही सनस्क्रीन निवडाल त्यात खात्री बाळगा की त्यात सुगंध म्हणजे फ्रेग्रन्स नाहीये. कारण सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांना फ्रेग्रन्सचा जास्त त्रास होतो, त्यामुळे. नंबर 5, कधीही सनस्क्रीन निवडताना ते पॅरेबेन फ्री, अल्कोहोल फ्री आणि ज्यात सुगंध नसेल, कोणताही सुवास नसेल असं सनस्क्रीन निवडा. आणि सनस्क्रीनची गरज फक्त आपल्या चेहऱ्याला नाही तर आपली मान, आपले कान, परत हात किंवा जिथे जिथे उन्हाची किरणं, सूर्याची किरणं तुमच्या त्वचेवर पडत असतील तिथे तिथे तुम्ही सनस्क्रीन वापरा. इवन तुमच्या ओठांना सुद्धा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचावाची गरज असते. तर तुम्ही लिप बाम वगैरे घ्याल किंवा लिपस्टिक जी काही घ्याल, आजकालच्या लिपस्टिक्समध्ये SPF 15++ असतं. तर त्यामुळे अशी लिपस्टिक किंवा असा लिप बाम निवडा ज्यामध्ये किमान SPF 15++ आहे. तर त्यामुळे तुमच्या ओठांचं सुद्धा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचं रक्षण होईल. मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये जरी लिहिलेलं असेल की हे SPF प्रूफ आहे, म्हणजे हे तुमचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करू शकतं असं लिहिलेलं असेल, तरी तुम्ही स्वतंत्र तुमचं सनस्क्रीन वापरा आणि त्यानंतरच मेकअप करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि छान प्रोटेक्शन मिळेल. कारण तुमचे मेकअप प्रोडक्ट्स हे मोस्टली 15 SPF++ असतात, त्यापेक्षा जास्त उन्हापासून ते तुमचं प्रोटेक्शन करू शकत नाही. तर त्यामुळे कधीही आधी सनस्क्रीन लावा, तुमचं जे व्यवस्थित तुम्ही वापरताय 30 SPF 30++ असलेलं, आणि त्याच्यानंतर मेकअप करा, जेणेकरून तुम्हाला उन्हापासून छान मस्त संरक्षण मिळेल. सनस्क्रीनचे छान उत्तम फायदे मिळवण्यासाठी दर 2 तासांनी सनस्क्रीन अप्लाय करा, सनस्क्रीन लावा, जेणेकरून ते तुमचं छान उन्हापासून संरक्षण करेल आणि तुमची स्किन जास्त टॅन होणार नाही. आणि अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.